तर चला मित्रांनो, आज आपण बनवूया मुंगाची आमटी. तर इथे मी भिजवलेले मूग घेतले आहे. तुम्ही बघू शकता. याला आपण कुकरमध्ये हळद, मीठ आणि 1 ग्लास पाणी टाकून घेतले आहे आणि चमच्याने हलवून घेऊ छानपैकी. आता याला कुकरमध्ये 1 शिट्टी होईपर्यंत शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण आमटीची तयारी करूया. तर इथे कढई ठेवली आहे तापायला. यामध्ये तेल घातले आहे आणि मोहरी घालून छानपैकी तडतडून येईपर्यंत याला शिजू देऊ. त्यामध्ये आता आपण गोडनिंबाचा पाला, मिरची, कांदा टाकून घेतला आहे. आता याला छानपैकी लाल केशरी रंग येईपर्यंत तेलात शिजवून घेऊया. बघा, कांद्याला लाल केशरी कलर यायला लागला आहे. आता आपण यामध्ये टमाटर टाकले आहेत. टमाटरला छान मिक्स करून चांगले शिजवून घेऊया. आता बघा, यामध्ये मी कांदा, लसूण, अद्रक, जिरे पेस्ट टाकली आहे आणि याला छान टमाटरमध्ये मस्त शिजवून घेऊया. बघा किती छान कलर आलेला आहे याला, नाही का. आता यामध्ये मिरची, मीठ, हळद टाकून घेतली आहे. मी थोडे मीठ कमी टाकले आहे कारण मी कुकरमध्ये मीठ टाकले होते म्हणून. हे बघा किती छान दिसायला लागलं आहे, होय ना. आता ही कुकरमध्ये शिजलेली मुगाची जी डाळ होती ती आपण आता छानपैकी हलवून जे आपलं बनवलेलं पेस्ट वगैरे होतं सगळं कढईमधलं त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याला थोडं कमी आचेवरती शिजवून घेऊया. याला जास्त आता शिजवायची गरज नाही आहे कारण ते ऑलरेडी कुकरमध्ये शिजलेलं आहे. कमी आचेवर थोडंसं शिजवून घेऊया. बघा किती छान कलर सुटला आहे याला, तुम्ही पाहू शकता. आता मी याला छानपैकी शिजलेली आहे तर प्लेटमध्ये सर्व करते. बघा मी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे मुंगाची आमटी. तर मित्रांनो, तुम्हाला आमची मुगाची आमटी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.